भगवानगडाच्या पायथ्याशी झालेली भाषणं असंस्कृतपणाची आणि बेजबाबदारपणाची होती। त्या गडावर भाषणास परवानगी नाकारण्याचा निर्णय वर्तमान राज्यकर्त्यांचा होता आणि त्याच्याशी बारामतीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दुरान्वयानेही संबंध नाही, परंतु भाषण करणाऱ्यांनी ही बाब लक्षात घेतली नाही। अशा असंस्कृतपणाच्या पातळीवर आपल्याला उतरता येणार नसल्याने संयम आणि सहनशीलता बाळगून शांतता राखावी। भाषण करणारी मंडळी मंत्रिमंडळात मंत्री आहेत, त्यामुळे ही सर्व त्यांची अंतर्गत बाब आहे। असं असतानाही एखाद्या मंत्र्याने एखाद्या भागाचं वाटोळं करेन असं म्हणणं बेजबाबदारपणाचंच नव्हे तर मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेचाही भंग करणार आहे। कारण या शपथेत मंत्री म्हणून आपण द्वेष, क्रोध या भावना न बाळगता मंत्रिपदाचं काम करेन असा उल्लेख केलेला असतो। हा प्रकार भगवानगडाचे महंत आणि ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील आहे। त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटणं शक्य आहे। आम्ही सत्तेत नसताना देखील गलिच्छ भाषेचा उपयोग केला जात आहे। फडणवीस सरकार या प्रकाराची आणि त्यांच्या सरकारमधील सुसंस्कृत मंत्र्यांची दखल कशी घेणार याकडे आमचं लक्ष लागून राहिलंय। अशा शब्दांमध्ये पवारांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।